मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे दोघांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा प्रश्न जो आहे तो गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केलेला आहे। आपल्या सोबत गुणरत्न सदावर्ते आहे। सर, खरं तर आपण पाहतोय का दोन्ही समित्यांची महत्त्वाची भूमिका आहे मराठा आरक्षणामध्ये, दोघांवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे, काय नेमकं म्हणायचं आहे? मला सांगा, माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील मंत्री असतील, हे दोघंही भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का? आणि जर हे संविधानापेक्षा मोठे नसतील तर संविधानामध्ये दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन करण्याचा यांना अधिकार आहे का? आणि जर उल्लंघन करण्याचा अधिकार नसेल तर हे एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर्स करू शकतात का? आणि त्या एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर्सच्या आधारे राज्य शासन वेगवेगळे निर्णय घेऊ शकतो का? असे वेगवेगळे प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत। अत्यंत कायदेशीर प्रश्न आहेत। त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला सांगतो, राधाकृष्ण विखे पाटील। राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत। ह्यापूर्वीच्याही शासनात ते मंत्री होते आणि ज्यावेळेस ते ह्यापूर्वीच्या शासनात मंत्री होते त्यावेळेस प्राखऱ्यांना आपण बघितलं असेल की त्यांच्या मंत्रिपद कारकिर्दीच्या वेळेमध्ये जे आहे, म्हणजे ज्या खात्यामध्ये मंत्री होते, अनुदानाच्या किंवा त्यांच्या खात्यातील निधीच्या किंवा केंद्राच्या निधीच्या संबंधानं जे काही म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या अधिकारामध्ये मिसयूज ऑफ ऑफिस म्हणा किंवा मिसअप्रोप्रिएशन म्हणा, जे काही म्हणजे याच्यामध्ये येते, गुन्हे संहितेमध्ये येते किंवा करप्शनच्या संबंधित येते, त्या बाबतीमध्ये गांभीर्यानं जो आहे तो जो प्रकार आहे त्यांच्या कार्यालयीन कार्यकाळातला, त्या बाबतीमध्ये माननीय मॅजिस्ट्रेट कोर्ट नगर जिल्ह्यातल्या न्यायालयाने ज्यावेळेस क्रिमिनल प्रॉसिक्युशन इश्यू केलं आणि हे क्रिमिनल प्रॉसिक्युशन डायरेक्ट झालं काय तर नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संबंधित एक केस गेली आणि त्या केसमध्ये काही म्हणजे मार्गदर्शक सूचना झाल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांवर तशा प्रकारची कारवाई सन्माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट कोर्ट यांनी जे आहे प्रॉसिक्युशन हे केलेलं आहे। तर जेव्हा अशा केसेसमध्ये प्रॉसिक्युशन होतं आहे त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे जामीन घेणार आहेत की नाही? घेतली का जामीन राधाकृष्ण विखे पाटलांनी? जर जामीन घेतली नसेल आणि जर मुद्दा आर्थिक याच्या संबंधित असेल तर मग राधाकृष्ण विखे पाटील जस्ट बिकॉज ते मराठा आहेत, जस्ट बिकॉज ते मंत्री आहेत म्हणून त्यांना जामीन घेणं किंवा जामिनीची आवश्यकताच नसते का? जस्ट म्हणजे म्हणजे गुन्हे तपासाची प्रक्रिया म्हणून नुसता गुन्हा दाखल होऊ शकतो का? ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा उपस्थित होतात आणि त्याच्यामध्येच उपस्थित होतं आहे की जर सर्वोच्च न्यायालय गांभीर्यानं स्टॅलिन बालाजीच्या जजमेंटमध्ये ते एक मंत्री होते साऊथमधले एका राज्यातले, त्यांच्या केसमध्ये माननीय न्यायमूर्ती ओक जे महाराष्ट्रातूनच सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते, त्यांच्या पॅराग्राफ नंबर आणि 5 आणि 6च्या उतार्यामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी राजीनामा दिल्याच्या नंतरच त्यांच्या बेलचा विचार झाला होता आणि त्यानंतर ते भविष्यात म्हणजे क्रिमिनल प्रॉसिक्युशन संपेपर्यंत ते मंत्रिपदा किंवा तशा इन्फ्लुएन्शियल पॉवरफुल पदावर जाणार नाहीत हे गृहीत धरून लिबर्टी ग्रँट केली होती जामिनीची। मग मला सांगा, राधाकृष्ण विखे पाटलांना हा नियम नाही का की तो नियम फक्त वंजारी भाऊ माझे, तो नियम फक्त ओबीसी माळी भाऊ, तो नियम फक्त मागासवर्गीय भटक्या विमुक्तांसाठीच लागू आहे का? म्हणजे धनंजय मुंडेंवर कोणीतरी महिला सो कॉल्ड ॲक्टिव्हिस्ट 2 कीटकनाशकांचे डब्बे दाखवतात आणि धनंजय मुंडेंना घेरलं जातं आहे, कीटकनाशक हे भाव ते भाव ते भाव हे भाव हे भाव ते भाव हे भाव ते भाव, आणि हमरे जो पहले क्रिमिनल ट्राइब कहते थे त्याच आमच्या भटक्या विमुक्तांना आजच्या काळात जी ओळख आहे त्यांना मात्र काय केलं जातं आहे, त्या मंत्री महोदयांना धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडलं जातं आहे। त्याच प्रकारे छगन भुजबळ साहेबांना सुद्धा ओबीसींचे सर्वोच्च देशातले नेते त्यांना सुद्धा काही काळ मंत्रालयातून बाहेर ठेवलं जातं आहे। ह्या सगळ्या गोष्टी भटक्या विमुक्तांसाठी मागासवर्गीयांसाठीच लागू आहेत का? म्हणजे चारित्र्य हे तपासणी आणि केस संपेपर्यंत किंवा क्रिमिनल प्रॉसिक्युशन झाल्याबरोबर पाय उतारवा हे फक्त मागासवर्गीयांना आहे का? मराठा म्हणून राधाकृष्ण विखे पाटीलला नाही का? त्याचबरोबर जी जजमेंट चीफ विजिलन्स कमिशनच्या याच्यात झालेली होती
सर्वोच्च न्यायालयामध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर जाता येते का, राहावं का? कारण जे करप्शन ॲक्ट आहे तो म्हणतो की मंत्रीसुद्धा पब्लिक सर्वंट आहे, IAS अधिकारीसुद्धा पब्लिक सर्वंट आहे. मग CVCची जजमेंट म्हणते की एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर राहू नये. मग राधाकृष्ण विखे पाटील एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर कसे काय राहू शकतात? म्हणून आमचं म्हणणं आहे की राधाकृष्ण विखे पाटलांना स्टेप डाऊन व्हावं लागेल दोन्ही पदांवरून. कधीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा? सर्वोच्च न्यायालयाचा म्हणजे स्टॅलिन बालाजीचा निर्णय माननीय ओक साहेबांचा आत्ता रिसेंटली जजमेंट आहे, ऑर्डर आहे ती. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगतो एक जजमेंट नाही, तुम्हाला सांगतो 5 जजमेंट आहेत. स्टेट ऑफ बिहार वर्सेस राजबल्लभ प्रसादमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने पॅरा नंबर 27 मध्ये काय म्हणलंय, होल्डिंग ऑफ ए पब्लिक ऑफिस बाय अन अक्युज्ड इज रिलिव्हंट फॅक्टर इन डिसाइडिंग वेदर टू ग्रँट लिबर्टी सिन्स द कंटेन्शन मे पब्लिक कॉन्फिडन्स इन द गुड गव्हर्नन्स. आता माझं म्हणणं असं आहे की सेंटर फॉर PIL मध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं तसंच ऑब्झर्वेशन केले. ए पर्सन फेसिंग सिरियस क्रिमिनल ॲलिगेशन्स कॅनॉट कंटिन्यू टू होल्ड ए मिनिस्ट्रल ब्रीथ. आणि मला सांगा परत सुब्रमण्यम स्वामीमध्ये सुद्धा तेच म्हणलं, मिनिस्टर्स आर ट्रस्टीज ऑफ द पीपल. इफ फेसिंग सिरियस चार्जेस दे मस्ट स्टेप्स असाइड अंटिल एक्झिक्युशन. आता मला सांगा की हे मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले निवाडे आहेत आणि मग सर्वोच्च न्यायालयापेक्षा विखे पाटील मोठे आहेत का? आणि मला सांगा त्याही पुढं जाऊन विखे पाटील काय समाज कल्याण खात्याचं मंत्रालय सुद्धा त्यांना दिलंय का? मला सांगा विखे पाटील तुम्ही तुमच्या लिडरशिपमध्ये तुम्ही सामाजिक न्याय का मंत्री आहात का? की ते शिरसाट मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलेत म्हणून त्यांना ते लागू नाही का? म्हणजे की शिरसाट हे मागासवर्गीय समाजात आहेत म्हणून त्यांना जरंगेसोबत चर्चा, शासन निर्णय काढताना आझाद मैदानात जाणं हे लागू पडत नाही का? आणि मग विखे पाटील तुमच्या जिल्ह्यामध्ये एक मागासवर्गीय समाजाचा मंदिरात सेवादार माणूस, त्याला मराठा समाजाचा आरोपी मुंडकं कापतोय, पुजारी असते तो, त्याच्या बाबतीमध्ये नोकऱ्यांचा विचार होत नाही. खैरलांजीतले जे लोक आहेत, जे कुटुंबीय आहेत, त्यांच्या म्हणजे त्यांच्या वारसांच्या नोकऱ्यांचा विचार होत नाही. त्याचबरोबर नामांतरामध्ये जे ज्यांनी शहादत दिली त्यांच्या नोकऱ्यांचा विचार होत नाही, त्यांच्या पाल्यांच्या किंवा त्यांच्या आप्तेष्टांच्या नातेवाईकांच्या. परंतु मराठा समाजाच्या केवळ आंदोलनामध्ये कुणाला माहीत आहे जरंगेमुळं गेलेत की शहादत आलेली आहे, हे कुणाला माहिती आहे का? तपास झाला आहे का? परंतु आपण म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण म्हणजे संविधानाचं आर्टिकल 14 हे तत्व धुळीस मिळवणार का? ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे त्या पदावर राहू नयेत आणि मंत्री म्हणून त्यांनी आता नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. नैतिकतेचे धडे हे केवळ ओबीसींसाठी नाहीत राधाकृष्ण विखे पाटील, हे लागू तुम्हाला सुद्धा होतात. जस्ट बिकॉज कुणीतरी कोणत्या जातीत जन्माला आलं, घरात जन्माला आलं म्हणून ते तुम्हाला लागू होत नाहीत असं नाही आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की त्यांनी पाय उतारवावा. त्याचबरोबर माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदेंच्या बाबतीत सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग आहेत का? ते जर मागास आयोग नसतील तर मग शासन निर्णयामध्ये जरंगेला उठवताना जी समिती, ज्या शिंदे समितींच्या नोंदींच्या आधारे हैदराबाद गॅझेटेरच्या म्हणलं गेलं की ग्राम स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावरले जे अधिकारी आहेत ते सांगतील म्हणे की शिफारस करतील की अफिडेव्हिटच्या आधारे कुणाला जात प्रमाणपत्र द्यायचं. हे कास्ट सर्टिफिकेट देण्याचा जो नियम आहे 2012चा, त्या नियमामधले कलम 12 आणि 13 वाचले का? कोण अधिकारी पात्र आहेत जात प्रमाणपत्रावर विचार करण्यासाठी? डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर, IPS अधिकारी, DYSP हे पात्र आहेत. याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात का? तुम्ही म्हणजे अशा प्रकारचा शासन निर्णय निघू शकते का? कायद्याला हरताळ फासायची आहे का? आणि म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे हे पडद्यामागून मागास आयोग म्हणून काम करत होते का? तसं मागास आयोग म्हणून काम करता येते का? आर्टिकल 340 हे मागास आयोगाच्या संदर्भात माननीय म्हणजे संविधानामध्ये नमूद आहे आणि अनेक जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मागास आयोगच शिफारस करू शकतील. थोडक्यात संदीप शिंदे न्यायमूर्ती माझे आहेत ते आणि राधाकृष्ण विखे पाटील पायउतार होणं अपेक्षित आहे. मला सांगा, न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या शिफारसीच्या आधारे जर मागास ठरवलं जात असेल तर त्यांनी एन्क्रोचमेंट ऑफ पॉवर केलेलं आहे.
अधिकारावर, आयोगाच्या अधिकारावर गदा आणलेली आहे आणि आतापर्यंत ज्युरिस्डिक्शन नव्हतं, पण आता ज्युरिस्डिक्शन आहे. संदीप शिंदेच्या नोंदी जर तुम्ही मागास ठरवण्यासाठी वापरणार असाल तर संदीप शिंदे डंके की चोट पे हे मागास आयोग नाहीत. आणि त्याच्यामुळं माझ्या भटक्या, माझ्या ओबीसी, मग माझे छोटे जे ओबीसीतले वर्ग आहेत, जे कष्टाळू आहेत, त्या वर्गावरला अन्याय, त्या वर्गावरला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्पेस हे अतिक्रमण दिला जाऊ शकत नाही. हे बऱ्यापैकी शासनाने समजून घ्यावं आणि असं करणं हे न्याय संयुक्तिक नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा हे समजून घ्यावं. चारित्रिक गोष्टी हे फक्त ओबीसींना आणि मागासवर्गीयांना आणि भटक्यांनाच लागू होत नाही, तर त्या गोष्टी राधाकृष्ण विखे पाटलांनाही लागू होतात. आणि काही संविधानिक मर्यादा हे न्यायमूर्ती संदीप शिंदेना सुद्धा लागू होतात. हे डंके की चोट पे सांगायचं. अगदी पाहतो आपण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर असून त्यांनी लवकरात लवकर पायउतार व्हावा अशी मागणी जी आहे ते गुणरत्न सदावर्ती करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन सचिन शिंदेसह राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.